Good morning, dear students. This is the next lecture of our subject. The name of subject is Crop Science Paper 2nd, and today's our lecture on the cultivation practices of pea. Okay, pea in Marathi it is called as watana. Okay, watana किंवा मटर असं मराठीमध्ये पीला म्हटलं जातं. First is the botanical description of pea crop. The local name or in Marathi pea is called as watana or it is also called as matar. The botanical name of pea is Pisum sativum. Pisum sativum is the botanical name of pea. Then family, pea is a pulse crop. So the family of pea is Leguminaceae. Leguminous crops, it fixes atmospheric nitrogen into the soil, and origin of pea is Europe and West Asia. It is originated from Europe and West Asia. This is the botanical description of pea. Pea is a pulse crop and the family of pea is Leguminaceae. Botanical name is Pisum sativum and it is originated from Europe and West Asia. Okay, then see the economic uses or economic importance of pea. Okay, generally the pea is used as a vegetable म्हणून पीचा सर्वात जास्त उपयोग केला जातो. Also मटर is also used for the preparing so many dishes. मटर मीन्स ओला वाटाणा आपण म्हणतो. ओके, मॅच्युअर होण्याच्या अगोदर आपण तो काय करतो, हार्वेस्ट करतो ओल्या शेंगा, दॅट इज कॉल्ड एज मटार. ओके, ग्रीन पॉड्स आर फ्रायड विथ सॉल्ट अँड सीड्स आर इटन. ओके, green pods means before the maturity of seeds the pods are harvested, that is called as green pods. In Marathi it is called as matar. Okay, it is called as matar. These green pods are fried with salt. मिठाच्या पाण्यामध्ये किंवा मिठाच्या द्रावणामध्ये काय केले जातात, फ्राय केल्या जातात आणि ते शिजवलेले जे ग्रेन्स आहेत ते काय केले जातात, खाल्ले जातात. ओके, दिस इज द यूज ऑफ पी. देन मॅच्युअर्ड सीड्स आर यूज ॲज अ व्हेजिटेबल. ओके, मॅच्युअर्ड सीड म्हणजे आफ्टर मॅच्युरिटी झाल्यानंतर किंवा ग्रेन्स हार्ड झाल्यानंतर आपण हार्वेस्टिंग करतो, दॅट इज कॉल्ड एज मॅच्युअर्ड सीड्स. ओके, इट इज यूज ॲज अ व्हेजिटेबल म्हणून वापरलं जातं, और इट इज मिक्स्ड इन अदर फूड आर्टिकल्स लाईक पुलाव, मिक्स व्हेजिटेबल. ओके, आलू मटर, पनीर मटर. ओके, मॅच्युअर्ड जे सीड्स असतील ते ॲज अ व्हेजिटेबल म्हणून आपण ते वापरतो, आणि जे मटर असेल ते आपण पनीरच्या भाजीमध्ये किंवा मिक्स व्हेजिटेबलमध्ये, ओके, किंवा आलू मटर असेल वेगवेगळ्या डिशेस तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स, विटॅमिन ए अँड विटॅमिन सी. पी इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन्सचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं, आणि विटॅमिन कोणकोणते असतात, विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं. देन हस्क अँड ग्राइंडेड सीड्स आर फीड टू कॅटल. हस्क म्हणजे जेव्हा आपण वाटाण्याची डाळ असेल किंवा वाटाण्याच्या जो वरचं टर्फल असतो, किंवा हस्क म्हणजे काय, भुसा म्हणतो आपण, तो हस्क क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जो हस्क राहतो, भुसा राहतो, किंवा ग्राइंडेड सीड्स म्हणजे भरडलेले जे धान्य असतील, तुटलेले ग्रेन्स असतील, ॲज अ फीड किंवा ॲज अ फॉडर म्हणून आपण ते काय करू शकतो, वापरतो. इट फीड टू द कॅटल. देन रिच इन मिनरल्स, इट इज ऑल्सो रिच इन मिनरल्स लाईक कॅल्शियम आणि फॉस्फरस. ओके, कोणते मिनरल्स असतात पीमध्ये, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. ओके, देन पीज आर कॅन्ड, फ्रोझन अँड डिहायड्रेटेड. ओके, पी आपण काय करू शकतो, ॲज अ खूप दिवस स्टोअर करू शकतो, डिहायड्रेशन करून, त्याच्यामधलं पाणी कमी करून, मॅच्युअर झाल्यानंतर हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण पी खूप दिवसपर्यंत टिकवून ठेवू शकतो. देन सीड्स आर रोस्टेड विथ सॉल्ट अँड टर्मरिक पावडर अँड इटन ॲज अ वाटाणा. त्याला आपण उसळ म्हणतो, वाटाण्याची उसळ करून ही खाल्ली जाते. इट इज ऑल्सो ग्रोन ॲज अ मिक्स क्रॉप म्हणजे मिश्र पीक म्हणून दुसऱ्या पिकामध्ये हे पीक घेतलं जातं. विथ ओट अँड यूज ॲज अ फॉटर. ओके, पी हे क्रॉप ओट या पिकामध्ये काय केलं जातं, मिक्स क्रॉप म्हणून घेतलं जातं, आणि इट इज यूज ॲज अ फॉडर म्हणून, चाऱ्याचं पीक म्हणूनही हे पिकाचा उपयोग केला जातो. ओके, दिस आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ पी. देन सी द इकॉलॉजी. इन द इकॉलॉजी, फर्स्ट इज द क्लायमेटिक रिक्वायरमेंट फॉर द पी क्रॉप. Pea is a temperate crop. Temperate crop means those crops which required cool and dry
climate. Okay, that is called as temperate crop. So the pea is required cool and dry climate for its growth. It requires 10 to 18 degree Celsius temperature for good growth. चांगली वाढ होण्यासाठी 10 ते 18 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर गरजेचं आहे. Then soil, the pea crop is required well drained loose heavy soil is best for pea crop. ओके, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि हेवी भारी जमीन म्हणतो आपण आणि लूज किंवा सुपीक जमीन पीक क्रॉपसाठी लागते. इट ग्रो इन मीडियम टू हेवी सॉईल. मीडियम टू हेवी सॉईलमध्ये हे पीक लावलं जातं. मीडियम म्हणजे मध्यम ते भारी जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येतं. इट कॅनॉट बी ग्रोन इन अल्कलाईन सॉईल. अल्कलाईन सॉईलमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे उगवून येत नाही. अल्कलाईन सॉईल म्हणजे pH किती असतो? अबाव 7. ओके, 7पेक्षा जास्त pH असेल तर त्यांना काय म्हटलं जातं? अल्कलाईन सॉईल असं म्हटलं जातं. आणि ज्या अल्कलाईन सॉईल असतात त्याच्यामध्ये हे पीक लावलं जात नाही किंवा उगवून येत नाही. ओके, द नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ व्हरायटीज ऑफ पी. दिस इज द पी. ओके, व्हरायटीज ऑफ पी. कोणकोणत्या व्हरायटीज आहेत पीच्या? फर्स्ट वन इज बोनवाईल, देन अर्केल, देन NP29, KPMR10, T163, Jawahar and Asuji. These are the different varieties of pea which are mostly grown in Maharashtra. Bonville, Arkel, Jawar and Asuji. These are the most important varieties of pea. These varieties mostly cultivated in Maharashtra. The next point, that is the cultural methods. Okay, cultural methods जे शॉर्ट क्रॉप आहेत. ओके, त्यांना कल्चरल मेथड म्हणजे प्रिपरेटरी टिलेजपासून ते हार्वेस्टिंग आणि इल्डपर्यंत जे काही पॉईंट असतील ते त्याच्या कल्चरल मेथडमध्ये येतात. एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं राईट डाऊन द कल्चरल मेथड्स ऑफ पी. तर हे असा क्वेश्चन आला तर त्याचं आन्सर काय लिहायचं? प्रिपरेटरी टिलेजपासून ते हार्वेस्टिंग अँड ईल्डपर्यंत जे काही पॉईंट असतील, सेल ट्रीटमेंट असेल, स्पेसिंग असेल, सोविंग असेल, ते शॉर्टमध्ये लिहायचं. दॅट इज कॉल्ड एज कल्चरल मेथड्स. ओके, जे क्रॉप शॉर्ट आहेत त्यांचे कल्चरल मेथड्स विचारले जातात. ओके, पी हा शॉर्ट क्रॉप आहे तर त्याचे कल्चरल मेथड विचारले जाऊ शकतात. ओके, लँड प्रिपरेशन, द पीक क्रॉप विच रिक्वायर्ड 1 प्लाविंग अँड 2 to 3 हॅरोइंग्स अँड प्रिपेअर लूज सीडबेड. या पिकासाठी 1 प्लाविंग लागतं आणि 2 ते 3 हॅरोइंग लागतात. हॅरोइंग झाल्यानंतर फाईन सीडबेड किंवा लूज सीडबेड प्रिपेअर करून हे पीक लावलं जातं. सोविंग सीझन हे पेपर सेकंडमध्ये आहे म्हटल्यानंतर रब्बी सीझन येणार आणि सोविंग टाईम ऑक्टोबर टू नोव्हेंबर. हे सेम ऑलमोस्ट सगळ्या पिकांसाठी हे पॉईंट 2 सेम आहेत. ओके, देन सोविंग मेथड. कोणत्या मेथडने हे पीक लावलं जातं? तर डिबलिंग ह्या मेथडने हे पीक मोस्टली लावलं जातं कारण याचे ग्रेन्स कसे असतात? मोठे असतात, बिग साईज असतात. त्याच्यामुळं डिबलिंग मेथडने हे पीक लावलं जातं. देन सीड रेट 25 to 30 kg पर हेक्टर. हेक्टरी 25 ते 30 किलो एवढं बियाणं लागतं. देन सीड ट्रीटमेंट मीन्स बीज प्रक्रिया. आता हे पल्स क्रॉप आहे तर मोस्टली पल्स क्रॉपला सीड ट्रीटमेंट कशाची करतात? रायझोबियमची करतात. रायझोबियम ट्रीटमेंट ॲट द रेट 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड्स. 10 to 15 kg ऑफ सीड्स. ओके, 250 ग्रॅम 10 ते 15 किलो सीडला काय करायचं? रायझोबियम कल्चर काय करायचं? चोळायचं आणि चोळल्यानंतर काय करायचं? ते सावलीमध्ये सुकवायचं आणि सुकवल्यानंतर लगेच काय करायचं? सोविंग करायचं. देन सेकंड ट्रीटमेंट दॅट इज अ फंगीसाईड ट्रीटमेंट, थायरम प्लस बाविस्टिन ॲट द रेट 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड्स. ओके, फंगीसाईड म्हणजे जे बुरशीचे रोग आहेत, फंगल डिसिजेस आहेत ते येऊ नये म्हणून फंगीसाईडची ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामध्ये थायरम प्लस बाविस्टिन याची ट्रीटमेंट केली जाते सीडला. ॲप्लिकेशन रेट किती आहे याचा? 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड्स. कशासाठी केली जाते? टू कंट्रोल सीड बॉर्न अँड सॉईल बॉर्न डिसिजेस. ओके, जे काही सीड्सपासून किंवा मातीतून जे रोग उद्भवतात ते कंट्रोल होण्यासाठी या थायरम किंवा बाविस्टिनची ट्रीटमेंट केली जाते. ओके, देन स्पेसिंग इज 30 to 10 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर बिटवीन रो टू रो अँड 10 सेंटीमीटर बिटवीन प्लांट टू प्लांट. दिस इज द डिस्टन्स ऑर स्पेसिंग फॉर द पी क्रॉप. देन F5 अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन. F5 मीन्स फार्म यार्ड मॅन्युअर. त्याला आपण मराठी शेणखत असं म्हणतो. किती लागतं ह्या पिकासाठी शेणखत? 3 ते 5 टन F5 इज रिक्वायर्ड. 3 ते 5 टन या चांगलं कुजलेलं शेणखत लागतं. आणि फर्टिलायझर डोस किती आहे? 20 ते 25 kg P25 पर हेक्टर. ओके, 20 ते 25 किलो फॉस्फरस टाकला जातो. नायट्रोजन टाकला जात नाही कारण हे लेग्युमिनस क्रॉप आहे. नॅचरली हे काय करतं?
त्याला जेवढी नायट्रोजनची गरज आहे तेवढी नॅचरली काय करतात ते फुलफिल करतात, त्याच्यामुळे याला नायट्रोजन अप्लाय केला जात नाही. फक्त फॉस्फरस टाकायचा 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी. देन इन इंटरकल्टिवेशन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मराठीत आंतरमशागत असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 1 ते 2 होईंग्स केली जातात, 2 होईंग केले जातात आणि 1 विडिंग केलं जातं, खुरपणी केली जाते 15 दिवसाच्या अंतराने. ओके, 1 to 2 होईंग्स अँड 1 विडिंग इज गिव्हन ॲट 15 days इंटरवल. इट इज इसेन्शियल फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ. ओके, 1 ते 2 होईंग करायची आणि 1 खुरपणी करायची फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ हार्वेस्टिंग अँड इल्ड, काढणी आणि उत्पन्न. आता याचं हार्वेस्टिंग कसं करायचं? दिस क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग इन अबाउट 100 to 120 days आफ्टर सोईंग. सोईंग केल्यापासून 100 ते 120 दिवसांनी हे पिकायचं काढणीस येतं, म्हणजे 3 ते 4 महिन्यांनी हे पिका येतं हार्वेस्टिंगला येतं. हार्वेस्टिंग कसं करायचं? आता 2 टाईपचं हार्वेस्टिंग असतं. जर आपल्याला ग्रीन पॉट्स म्हणजे मटारसाठी उत्पन्न घ्यायचं असेल तर ग्रीन पॉट काय करायचे? हार्वेस्ट करायचे. आणि जर आपल्याला वाटाण्यासाठी करायचं असेल तर पूर्ण क्रॉप मॅच्युअर झाल्यानंतर हार्वेस्टिंग केलं जातं. जर आपल्याला मटरसाठी आपण जर क्रॉप लावलेला असेल तर त्याचं हार्वेस्टिंग कसं करायचं? ग्रीन पॉट्स आर हार्वेस्टेड व्हेन दे आर वेल फिल्ड विथ टेंडर पीच. ओके, ग्रीन पॉट्स कधी म्हणजे कोवळ्या शेंगा काय करायच्या? हार्वेस्ट करायच्या. कधी करायच्या? जेव्हा त्याच्यामधले ग्रेन्स व्यवस्थित फिल झालेले असतील तेव्हा काय करायचं? हार्वेस्टिंग करायचं. डिलेड हार्वेस्टिंग रिझल्ट इन रिडक्शन ऑफ मार्केट व्हॅल्यू. जर हार्वेस्टिंग उशिरा झालं, मॅच्युअर झाल्यानंतर, तर जर ते ग्रेन मॅच्युअर झाले आणि जर आपण हार्वेस्टिंग केलं तर त्याचा मार्केटमध्ये आपल्याला जास्त किंमत मिळत नाही. म्हणून प्रॉपर स्टेजला हार्वेस्टिंग करायचं जेणेकरून आपल्याला त्या मटारला जास्तीत जास्त प्राईज मिळेल. देन पॉड्स आर पिक्ड विदाउट टिअरिंग ऑफ जर्किंग. ओके, पॉड्स काय करायच्या? पिक करायच्या, शेंगा काढायच्या विदाउट टेअरिंग ऑफ जर्किंग. म्हणजे काय? जे जर्किंग असतं म्हणजे ज्या आपण वरती टर्फल म्हणतो, आतमध्ये दाणे असतात आणि वरती कवरिंग असतं, त्याला काय म्हणतात? जर्किंग. ते जर्किंग न तुटता काय करायचं? पिकिंग करायचं. देन हार्वेस्टिंग इज डन 3 to 4 times ड्युरिंग द सीझन. ओके, 3 ते 4 वेळेस हार्वेस्टिंग करायचं ग्रीन पॉड्सचं. आणि मॅच्युअर पॉड्सचं जर करायचं असेल फॉर मॅच्युअर ग्रेन्स हार्वेस्टिंग इज डन वेन लिव्स टर्न्स येलो. जर आपल्याला मॅच्युअर ग्रेन्स किंवा वाटाण्यासाठी उत्पन्न घ्यायचं असेल तर पूर्ण प्लांट मॅच्युअर झाल्यानंतर काय करायचं? हार्वेस्टिंग करायचं. मॅच्युरिटी सायन्स काय आहेत क्रॉपचे? लिव्स टर्न्स येलो. लिव्स काय होतात? येलोइश होतात. स्टेम काय होतं? ड्राय होतं. पॉड्स ऑल्सो ड्राय होतात. नंतर पॉड्स जर आपण हाताने हलवल्या तर त्याच्यामध्ये मेटॅलिक साऊंड येतो. ओके, दिस आर द मॅच्युरिटी सायन्स फॉर द हार्वेस्टिंग ऑफ पी क्रॉप. ओके, दिस इज द हार्वेस्टिंग ऑफ पी. देन इल्ड. इल्ड म्हणजे काय म्हणतो आपण? उत्पन्न असं म्हणतो. ॲव्हरेज इल्ड इज 600 to 700 kg पर हेक्टर, म्हणजे 6 ते 7 क्विंटल पर हेक्टर एवढं आपल्याला उत्पन्न मिळतं एका हेक्टरमधून. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. ओके, 2.5 एकरातून आपल्याला 6 ते 7 क्विंटल एवढं काय होतं? उत्पन्न मिळतं. देन सी द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द इम्पॉर्टंट पेस्ट अँड इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ पी क्रॉप. फर्स्ट दॅट इज द पी विविल. विविल म्हणजे काय? भुंगा असं आपण म्हणतो मराठीमध्ये. ओके, हा भुंगा काय करतो? जे ग्रेन्स असतील, मॅच्युअर ग्रेन्स असतील ते काय करतात? त्याला होल पाडून आतलं जे मटेरियल असेल ते काय करतात? खातात. दिस इज द पी विविल. ओके, आणि दुसरी पेस्ट आहे ती आहे ॲपिड्स. ॲपिड म्हणजे मावा असं आपण मराठीमध्ये म्हणतो. हा मावा काय करतो? इट सक द सेल्सॅप फ्रॉम द लिव्ज. लिव्जपासून जे काही सेल्सॅप असेल तो काय करतात? सक करतात. त्याच्यामुळे लिव्ज काय होतात? ड्राय होतात आणि गळून पडतात. ओके, दिस द पी विविल अँड ॲपिड. दिस आर द इम्पॉर्टंट पेस्ट ऑफ पी क्रॉप. And then see the important diseases of pea crop, that is the wilt and powdery mildew. These are the 2 important diseases mostly found on the pea crop. This is the wilt disease. This is the pictures of wilt disease. wilt म्हणजे काय? त्याला आपण मराठीत काय म्हणतो? मर रोग असं म्हणतो. मर रोग कधी येतो? जेव्हा जमिनीमध्ये किंवा त्या पिकामध्ये जर पाणी साठवून राहिलं तर मर रोग येतो. याची लक्षणं काय आहेत? सिम्पटम्स काय आहेत? तर पूर्ण आपल्या शेतामध्ये जेवढे काही पीचे जे प्लांट्स आहेत ते काय होतात? ग्रीन असतात आणि कुठेतरी आपल्याला एखादं जळलेलं दिसतं. ते काय आहे? दिस इज द विल्ट डिसीज. इथं बघा, असं पूर्ण प्लांट कसे आहेत? ग्रीन आहेत आणि आपले हेच प्लांट कसं दिसते आपल्याला? ड्राय झालेलं. दिस इज द विल्ट डिसीज असं म्हटलं जातं. आणि सेकंड डिसीज दॅट इज अ पावडर मिल्ड्यू. पावडर मिल्ड्यू म्हणजे काय? बुरशी असं म्हणतो, पांढरी बुरशी.
ओके, पानाच्या वरच्या साईडला फंगल ग्रोथ, पांढरी बुरशीची ग्रोथ झालेली दिसते, दिस इज कॉल्ड एज पावडरी मिल्ड्यू. ओके, जशी पावडर व्हाईट कलरची असते त्याच्याप्रमाणे त्या बुरशीची वाढ आपल्याला लिव्हजवरती झालेली दिसते, दॅट इज कॉल्ड एज पावडरी मिल्ड्यू. ओके, दिस द मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज ऑफ पी क्रॉप, दॅट इज अ पावडर मिल्ड्यू. अँड सेकंड वन इज विल्ट. विल्ट हा मोस्टली जेवढे काही पल्स क्रॉप आहेत त्यांच्यावरती विल्ट हा डिसीज येतो. ओके, दीज आर द cultural methods or cultivation practices for the growing of pea crop.